नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड झाली आहे. सोयाबीनवरील प्रमुख कीड म्हणजे चक्रभुगा खोडकिडी. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारणपणे 20 ते 25 दिवसाचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. शेतात फिरताना झाडाचे एखादे पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असेल किंवा शेडाजवळील भाग सुकलेला असल्यास चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. प्रौढभुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो. अंडी फिकट पिवळसर व लांबट आकाराची असतात. एक मादी सरासरी 8 ते 72 अंडी घालते. अंड्यातून 3 ते 4 दिवसात अळी बाहेर पडते. लहान अळी पांढरी रंगाची तर पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर पानाचे देठ खोल पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापीच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो व तुटून पडतो. अळी 34 ते 38 दिवसानंतर कोशावस्थेत जाते. आतून खोल पोखरल्यामुळे शेंगा कमी लागतात. शेंगा पूर्णपणे भरत नाहीत. शेंडा वाळतो. परिणामतः उत्पादन कमी होऊन नुकसान होते. चक्रभुंगा नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 10,000 ppm किंवा एक थायोमिथोझम फ्लॉन्डासायोलेथिन 5 किंवा दोन्ही एकत्र असलेले औषध 15 ते 20 मिली प्रतिपंप वापरावे. 2 क्लोरो प्रोफेनोफॉस फिनोल्फोस किंवा सायपरमेथ्रिन असलेले औषध 25 ते 30 मिली प्रतिपंप वापरावे. काही औषधांची नावे: अलिका, अनुलिक, सोलोमन, प्रोफेक्स, सरपंच इत्यादी. टिप: या कीटकनाशकाची फवारणी शेती तज्ञाच्या सल्ल्यानेच करावी. अधिक माहितीसाठी कष्टकऱ्याचे वंशज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.